नमस्कार, आपण पाहतो आहात युग बदल न्यूज मराठी। जल्लोषात होणार शनिवारपासून सार्वजनिक शिवजयंती कार्यक्रमास प्रारंभ। यंदा स्वराज्याचा रक्षक शिवछावा नाटिका। महानगरातील सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने दिनांक 14 फेब्रुवारी ते 19 फेब्रुवारीपर्यंत शिवजयंती निमित्त शिवसप्ताह विविध कार्यक्रमाच्या अनुषंगाने आयोजित करण्यात आला आहे। यंदा या शिवजयंती सोहळ्याचे मुख्य आकर्षण स्वराज्याचा रक्षक शिवछावा नाटिका राहणार असून विविध कार्यक्रमाच्या अनुषंगाने ही शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत समितीचे पवन महले यांनी दिली। यावेळी संजय गोटफोडे, निरंजन पावसाळे, राम बोंद्रे, ॲडव्होकेट देवाशिष काकळ, संदीप बाथो आदी उपस्थित होते। शनिवार दिनांक 14 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 वाजता छत्रपती शिवाजी पार्क येथील शिवप्रतिमेचे पूजन करून या शिवजयंती सप्ताहास प्रारंभ होणार आहे। रविवार दिनांक 15 रोजी सकाळी 10 वाजता शिवाजी पार्क येथे विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा होणार आहे। तसेच सकाळी 11 वाजता याच ठिकाणी किल्ले बांधणी स्पर्धा होणार आहे। तर दुपारी 12 वाजता शिवकालीन शस्त्र प्रदर्शनीचा मान्यवरांच्या हस्ते प्रारंभ होणार आहे। सोमवार दिनांक 16 फेब्रुवारी रोजी प्रत्येक शाळेत शालेय स्तरावर निबंध स्पर्धा घेण्यात येणार आहे। शिवछत्रपतीच्या जीवनावर आधारित या शालेय निबंध स्पर्धेत सर्व विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले। मंगळवार दिनांक 17 फेब्रुवारी रोजी सकाळी 8 वाजता टिळक पार्क परिसरात समितीच्या वतीने भव्य स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे। बुधवार दिनांक 18 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता शिवाजी पार्क परिसरात भव्य रांगोळी स्पर्धा होणार आहे। तर सायंकाळी 6 वाजता सिटी कोतवाली येथील महाराणा प्रताप बागेपासून ते शिवाजी पार्क पर्यंत भव्य मशाल रॅली आयोजित करण्यात आली आहे। गुरुवार दिनांक 19 फेब्रुवारी या शिवजयंती दिनी शिवाजी पार्क येथे सकाळी 6 वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव सोहळा जल्लोषात साजरा करण्यात येणार आहे। यानंतर शिवजयंती घरोघरी हे स्पर्धात्मक अभियान राबविण्यात येणार आहे। दुपारी 1 वाजता शिवाजी पार्क येथे अन्नदान सेवा उपक्रम होऊन दुपारी 3 वाजता डॉक्टर आंबेडकर खुले नाट्यगृह येथून शिवाजी महाराज पार्कपर्यंत भव्य महारॅली आयोजित करण्यात आली आहे। ह्या महारॅलीचे येथे आगमन झाल्यावर सायंकाळी 7 वाजता शिवाजी महाराज पार्क येथे छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर आधारित स्वराज्याचा रक्षक शिवछावा नाटिका सादर करण्यात येणार आहे। या उत्सवात प्रमुख पाहुणे म्हणून पालकमंत्री आकाश फुंडकर, आमदार रणधीर सावरकर, खासदार अनुप धोत्रे, आमदार वसंत खंडेलवाल, माजी महापौर विजय अग्रवाल, भाजप जिल्हाध्यक्ष संतोष शिवरकर, महानगराध्यक्ष जयंत म्हसने, महापौर शारदाताई खेडकर, उपमहापौर अमोल गोगे आदी उपस्थित राहणार असून शिवप्रेमी महिला, पुरुष, युवक युवतींनी या शिवजयंती सप्ताहातील उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन शिवजयंती महोत्सव साजरा करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले। या पत्रकार परिषदेत यावेळी मुख्य सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीचे सेवाधारी व शिवप्रेमी उपस्थित होते। या शिवसप्ताहामध्ये यावर्षी सुरुवातीला 14 तारखेला ध्वजपूजन करून या शिव सप्ताहाचं स्वागत होणार आहे। त्यानंतर चित्रकला स्पर्धा, किल्ले बांधणी स्पर्धा, स्वराज्याच्या पुरातनकालीन जे शस्त्र होते, जे पुरातन कालामध्ये स्वराज्याच्या रक्षणासाठी वापरण्यात आले होते, त्या शस्त्रांमुळे आज आपले शस्त्र समजून युवकांना, आपल्या मुलांना, आपल्या विद्यार्थ्यांना ही काळाची गरज आहे आणि त्या शस्त्राच्या माध्यमातून नवीन इतिहास जो आपल्यामध्ये दडलेला आहे, आपल्या स्वराज्याच्या रक्षणासाठी जो दडलेला आहे, तो या युवकांना प्रेरणास्थान व्हावं आणि एक नवीन इतिहास त्यांनी घडावा या माध्यमातून या शस्त्र प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। यानंतर निबंध स्पर्धा आहे, स्वच्छता मोहीम आहे, रांगोळी स्पर्धा, मशाल रॅली, जन्मोत्सव सोहळा आहे, तो सकाळी 6 वाजता राहणार आहे। 19 तारखेला शिवजयंती घरोघरी स्पर्धा आहे, अन्नदान आहे, भव्य महारॅली आहे, वेशभूषा स्पर्धा आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे 19 तारखेला संध्याकाळी 6 वाजता स्वराज्य रक्षक शिवछावा हे महानाट्य
छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे आयोजित करण्यात आलेला आहे. मी अकोलेकरांना हात जोडून विनंती करतो की त्यांनी या शिवसप्ताहामध्ये भरगोच्च प्रमाणात प्रतिसाद द्यावा, सहभागी व्हावं आणि आपलं शिवस्वराज्याचं स्वप्न छत्रपतींचे एक मावळे बनून आपण याच्यात एक साक्षीदार व्हावं आणि अकोलेकरांना येणाऱ्या शिवजयंतीच्या सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या तर्फे फार फार शुभेच्छा. जय शिवराय. नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा.